आमच्या जवळपासच्या लोकांचं म्हणणं असं होतं, की सूरजने बिग बॉसमध्ये आपण पाठवू नये. आता उद्या जर मी ही गोष्ट उलटी केली असती आणि सूरज जिंकला नसता, तर मग काय झालं असतं? रितेश भाऊ शो सोडून गेले. मला अभिजित आवडला होता. ते घर झाडायचा ना, तो त्याचं काम करतोय. तो कॅमेरासाठी नाही करत आहे हे सगळे झाडासाठी. महेश दादा करणार नाहीयेत ही गोष्ट मला कळल्यानंतर मी फोन केलाच होता महेशला. जर नावं कळली तर मग केदार शिंदे त्याच्याकडे काम देणार. कलर्स मराठीमधून आम्ही ब्लॅकलिस्ट करू आणि मी जवळ-जवळ 7 वर्ष इंडस्ट्रीतून फेकला गेलो होतो. हा डिस्टर्ब आम्ही झालो होतो कारण आम्ही 2 आठवडे रितेश भाऊंना मिस केलं होतं. रितेश भाऊंनाच नाही मलाही ट्रोल करण्यात आलं. आई, बायको, मुलगी हा महाराष्ट्राची संस्कृती नाही. इतर कुठल्या सदस्यांनी जर हात उचलला असता, तर मग आपण काय केलं असतं? तिचा गेम कसा होता हे आता लोकांना कळलेलं आहे. ती कशी वागली हे पण लोकांना कळलेलं आहे. हा कॅमेरा बंद झाल्यानंतर मी तुला प्रेक्षक म्हणून त्याचं मत देईन. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज आपल्यासोबत बडी आसाम म्हणजे कलर्स मराठीचे सध्याचे मी म्हणेन सर्व आणि बिग बॉस सारखा शो जो लोकांना आवडतो, पण तो गाजवणं आणि वाजवणं हे त्यांनी उत्तम पद्धतीनं करून दाखवलंय. एकतर केदार शिंदेजी तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीकडनं. बरं मला बिग बॉस मराठी सीझन 5 आत्ता सध्या संपलेला आहे आणि विजेता ठरलाय सूरज चव्हाण. यानंतर तुम्ही सिनेमा अनाउन्स केलात झापक-झुपूक त्याच्यासोबत तुम्ही करत आहात. आता केदार शिंदेंच्या सिनेमात काम करायचं त्यासाठी तप करतात लोकं. बाबा छोटा रोल तरी करायला मिळावा आणि आपलं भलं व्हावं असं वाटतं खूप जणांना. त्यामुळे बिग बॉस संपल्यानंतर कलाकार मधनं ज्या प्रतिक्रिया येतायत, हे असं कसं? आम्ही इतके वर्ष एकांकिका, नाटक, मग दुसरा, तिसरा ह्याच्या लीडला कामं करतो. मग लीड पदावर येण्यासाठी धडपड करतो. केदार शिंदे स्वतः इतका स्ट्रगल करून या पदापर्यंत पोहोचलेत. मग त्यांनी असं कसं काय सूरज चव्हाणसाठी सिनेमा जाहीर केला? अशा प्रतिक्रिया सध्या आपल्या इंडस्ट्रीतनं येतायत. यावर मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची, की काय विचार करून हा सिनेमा सूरज चव्हाणसाठी तुम्ही करत आहात? आणि या प्रतिक्रियांना तुमचं उत्तर काय असेल? नाही, प्रतिक्रियांना तर अजिबात छान उत्तर नाही. मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या मताचा मी मान राखतो. प्रत्येकाची मतं असतात आणि त्याचा आदर आहे मला. अ, एक मात्र खरं, की सूरजला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, जेव्हा तो बिग बॉसमध्ये जायचा नव्हता, त्या दिवशी मी त्याला भेटलो होतो. अ, बऱ्याच लोकांचं आमच्या जवळपासच्या लोकांचं म्हणणं असं होतं, की सूरजने बिग बॉसमध्ये आपण पाठवू नये. तो कसा रिॲक्ट करेल मला माहीत नाही. पण मी जे काही एक 5-10 मिनिटं, 15 मिनिटं त्याच्याशी बोललो, त्यानंतर मला ना त्याच्यामध्ये एक एक वेगळा अवलिया दिसला होता. त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट सुरू झाली होती. कारण माझ्याकडे एक सिनेमाची गोष्ट अशी आहे, की ज्याला अशा पद्धतीचा माणूस मिळणं मला अपेक्षित होतं. अ, मी स्वामींना खूप मानतो. तर ती गोष्ट माझ्याकडे आहे म्हटल्यानंतर स्वामींनी अशी अलगद ती व्यक्ती माझ्यासमोर आणून ठेवली. कोइन्सिडेंटली तो बिग बॉसमध्ये गेला. आज तो बिग बॉसचा विनर आहे. मला असं वाटतं ना, की हे फक्त क्षणभंगूर राहू नये. अ, एका व्यक्तीच्याबद्दल आपण विचार करतो, तो फक्त 3 महिन्याचा राहू नये. जर त्या व्यक्तीमध्ये एक वेगळ्या गोष्टी दडलेल्या असतील आणि टॅलेंट असेल, तर माझ्यासाठी पण तो एक्सपेरिमेंट असेल आणि मलाही असं वाटतं, की हे चॅलेंज घ्यायला मला आवडेल सूरजबरोबर काम करायला. मला पण कोणीतरी कधीतरी संधी दिली होती ना. मी असा असा अचानक माझ्या घराणं जरी तसं असलं, तरी मला असं अचानक कोणी मला नाटक, सिनेमा वगैरे काही दिलं नव्हतं. धडपड त्याच्या लेखी त्यांनी खूप केली असेल. अ, या रोलसाठी तो करेक्ट आहे. आणि ज्यावेळेस सिनेमा येईल, तेव्हा तुझ्या जवळपास असलेल्या लोकांनी ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या असतील, तो सिनेमा बघून त्यांना जाणवेल, की हा रोल फक्त सूरजच करू शकतो. राहिला अशी कशी संधी मिळू शकते? तर त्या लोकांनी विचार करायला पाहिजे, की आजपर्यंत मला नवीन लोकांबरोबर काम करायला कधीच कुठलीच भीती वाटली नाही. अगबया रिच्चामध्ये माझी पहिली हिरोईन होती प्रियांका यादव. जत्रामध्ये डेब्यू केला होता क्रांती रेडकरनी. यंदा कर्तव्यमध्ये डेब्यू केला होता स्मिता शेवाळेनी. बकुळा नामदेव घोटाळेमध्ये डेब्यू केला होता सोनाली कुलकर्णीनी. सिद्धार्थ जाधवनी माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर पहिल्यांदा काम केलेलं आहे. सो ना किंवा मी भरतबरोबर काम पहिल्यांदा केलं, भरतनी माझ्याबरोबर काम पहिल्यांदा केलं. मी अंकुशबरोबर काम केलं, अंकुशने माझ्याबरोबर काम केलं. सो कधी ना कधीतरी मी हा विचार करतो, की अ, मी कोणाबरोबर तरी काम करतोय ते पहिल्यांदाच केलं असेल ना आणि आता तो माझ्याबरोबर काम करतो हे पहिल्यांदाच करेल ना. सो हे जरा मला थोडंसं असं वाटतं, की हा विचार करू नये. त्यांनी जे काही जवळपासची लोकं असतील, ॲक्टर्स असतील, त्यांनी त्यांच्या कामावर
विश्वास ठेवावा आणि त्याचा विचार जास्त करावा. जेणेकरून याला किती मिळतंय आणि त्याला किती मिळतंय. मग असं विचार करायला तर बाईपणच्या अगोदर जेव्हा सिनेमे बाकीच्यांचे गाजत होते आणि मी जवळ-जवळ 7 वर्ष इंडस्ट्रीतून फेकला गेलो होतो. तेव्हा मी हाच विचार करत बसलो असतो, तर महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण आलं नसतं. मी माझ्या कामाकडे फक्त लक्ष दिलं. तर त्या लोकांना फक्त एवढीच विनंती आहे, की त्यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष द्यावं. 100% त्यांना याच्यापेक्षा जास्त चांगलं काम मिळेल. बस माझं एवढंच उत्तर. आणि हां, तू मगाशी म्हणालीस, की कोणी असं क्लिअरली बोलत नाही आणि मला मान राखायचा तुझा, कारण तू नावं पण मला सांगितली नाहीस. आणि फक्त तुझ्या मनामध्ये तोच एक प्रश्न आला, की जर नावं कळली तर मग केदार शिंदे त्याच्याकडे काम देणार नाही आणि कलर्स मराठीमधून आम्ही ब्लॅकलिस्ट करू वगैरे. हे संकुचित विचार आहे हा. हा विचार आपल्या मराठीतल्या सगळ्या कलाकारांनी, तंत्रज्ञांनी सोडायला पाहिजे. कारण कोणीच कोणाला मोठं करत नाही. केदार शिंदे किंवा कलर्स मराठीची वाहिनी या पदावर मी जर बसलो असेल, तर मी कोणालाच मोठं करण्यासाठी इथे बसलेलो नाही. त्या व्यक्तीची गरज आम्हालाही लागते. त्यामुळे मी त्यांचा मान राखतो. त्यांनीही माझा तेवढाच मान राखावा आणि एवढ्या अशा चौकटीमध्ये जगणारा, कारण मी पण स्ट्रगल करून इथपर्यंत आलोय ना. मी नाही कधी फिकीर केली, की मला काम मिळणार नाही. तर असं कधीच कोणी करू नये. बिनधास्त यावं. सगळ्यांसाठी दरवाजे उघडे आहेत. बरं फिनाले झाला त्याच्यानंतर अनेक पोस्ट सेलिब्रिटींच्याही आल्या समोर. बऱ्याच जणांनी असं म्हटलं, की अभिजित आणि सूरज चव्हाण जेव्हा फायनल याला होते आणि सूरज जिंकला. अनेकांच्या अपेक्षा होत्या किंवा अनेकांना वाटत होतं अभिजित जिंकेल. सो त्यानंतर काही पोस्ट आल्या कलाकार आपल्या मनोरंजन सृष्टीतच. तर त्याच्यात बरेच जणांनी असं लिहिलं, की हा सिम्पथी गेम होता का? याबाबत तुमचं म्हणणं काय आहे? बिग बॉस हा लोकांच्या व्होटिंगचा गेम आहे. त्यामुळे आता उद्या जर मी ही गोष्ट उलटी केली असती आणि सूरज जिंकला नसता, तर मग काय झालं असतं? याचा विचारही करण्याची गरज आहे. कारण लोकांच्या भावना आहेत, की आम्ही व्होट केलंय आणि आम्ही ज्यांना व्होट केलंय, तोच माणूस जिंकायला हवा. लोकांनी यावेळी जे मी आता चित्र बघतोय, ते मला असं वाटतं, की सूरजबद्दलचं ते प्रेम होतं आणि ते प्रेम अभिजितच्या मनामध्ये पण होतं. म्हणजे जर तुम्ही थ्रू आउट सीझन बघितलं, तेव्हा जेव्हा सूरज त्याला बोललाय, मला ट्रॉफी पाहिजे. तर अभिजितनी खूप मोठ्या मनाने सांगितलंय, तुलाच मिळो ट्रॉफी. हे तो अख्ख्या सीझनमध्ये बरेच वेळा बोललाय अभिजित. कारण सूरज हा काही गेमर नव्हता ना. छक्के-पंजे खेळत नव्हता. तो जसा बाहेर आहे, तसाच आतमध्ये पण होता. अभिजितही मला आवडलेलं त्याच्यातलं एक पार्टिसिपंट मला अभिजित आवडला होता. आणि काही लोकांनी हृदयाने विचार केला, काही लोकं ब्रेननी विचार करतायत. त्यामुळे आता हृदय श्रेष्ठ आहे का ब्रेन श्रेष्ठ आहे? म्हणजे डोकं श्रेष्ठ आहे. याच्याबद्दल आपले डिबेट होऊ शकतो. पण कलर्स मराठी वाहिनी आणि आमच्या सगळ्यांकडून त्या मतांचा आदर राखला गेला. जी मतं महाराष्ट्रातून नाही, भारतातून नाही, जगभरातून आलेली आहेत आणि त्यामुळे त्याचं फळ असं आहे, की सूरज चव्हाण आज विनर आहे. बरं तुम्ही आत्ता म्हणालात, की तुम्हाला अभिजितही आवडला होता. अभिजित त्यातल्या क्वालिटीजही वाटल्या होत्या तुम्हाला चांगल्या आहेत. तो चांगल्या पद्धतीनं खेळतोय. मग अभिजितचं नेमकं कुठे चुकलं? आता सगळं झालेलं आहे, पण एक म्हणतो ना आपण एक तिराईत म्हणून पाहतो, तेव्हा नेमकं कुठे चुकलं, की थोड्या ह्याने तो मागे पडला? मला नाही वाटत त्याचं चुकलंय. मला अजिबातच नाही वाटत. तो त्याच्यामुळे मागे राहिला वगैरे असं काही नाहीये. लोकांची भावना सूरजबद्दल खूप स्ट्राँग होती. घरातल्या लोकांची पण भावना स्ट्राँग होती. नुसतेच बाहेरच्या नाही. प्रत्येक जण जो बोलत होता, तो मनापासून सूरजबद्दल बोलत होता. त्याला गेम कळत नसेल, पण तो गेम चांगला खेळला सूरज. जेव्हा त्याला ती संधी मिळाली, त्याने त्याचं सोनं केलं. काही लोकांना इमिजिएटली काही गोष्टी कळतात. काही लोकांना ते कळण्यासाठी वेळ लागतो. तो वेळ लागतो यामध्ये सूरज असेल आणि पटकन कळेल असा अभिजित असेल. पण याचा अर्थ मला ते खूप समसमान वाटतात. अ, खूप स्ट्रॅटेजी, डोकं लावून या सगळ्या गोष्टींमध्ये अभिजित खूप स्ट्राँग असेल. पण खूप निर्मळ अ, आपल्या आपल्या काय चांगुलपणाला एक कुठलंही कोंदण न लावता आणि मी कसा चांगला आहे बघा, कारण मी बाकीचे कंटेस्टंट बघितले ना, मी किती चांगला आहे हे दाखवण्यामध्ये त्यांचे बरेच दिवस जात होते.
सूरजने हे कधीच नाही दाखवलं. त्याचं तो जेव्हा ते घर झाडायचा ना, तर मी त्या स्ट्रीमवर जेव्हा बघायचो मला असं वाटायचं, की तो त्याचं काम करतोय. तो कॅमेरासाठी नाही करत आहे हे सगळी झाडाझाडी. तो त्याचं काम करतोय. सो हा हा तुम्हाला फरक जाणवेलच. अभिजितलाही तो फरक आता त्यावेळेस मला आठवतं, हं. अशीच लोकं होती. जेव्हा इंडियन आयडलला अभिजित होता, तेव्हा अभिजित जिंकला होता आणि राहुल वैद्य जिंकावा असं लोकांना वाटत होतं. प्रत्येकाची मतं आहेत यार. पण अभिजित जिंकला होता तेव्हा. सो आपण लोकांच्या मतांचा मान राखायला पाहिजे. आता एक गोष्ट अशी, की सूरज आता मी पण हे बिग बॉस दरम्यान सूरजकडनं ऐकलंय, की त्याला जेव्हा TikTokवर तो व्हिडिओज करायचा, त्याला कसं फसवलं गेलं. पण आत्ता ही भीती पुन्हा आहे त्याच्या बाबतीत. कारण तो तितकाच साधा आहे. त्याला फार आर्थिकदृष्ट्या त्याला माहिती नाहीये गणितं, की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. यात केदार शिंदेचा त्याला कुठे सपोर्ट असेल का? कारण आत्ता तो बिग बॉसचं सगळं जिंकलंय त्याने. त्याच्याजवळ पैसा आहे. आता त्याला फसवलं जाण्याची शक्यता आहे. रितेश भाऊंनी त्याला खूप छान समजावलं आणि मला असं वाटतं, की आता रितेश भाऊ बाहेरगावी आहेत. ते आल्यानंतर इमिजिएटली सूरजची भेट घेतील. रितेश भाऊ ॲज अन ॲक्टर असल्यामुळे त्या गोष्टी काय कराव्या लागतात, याचं जास्त नॉलेज त्यांना आहे. आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा शेवटी संपल्यानंतर भेटलो, तेव्हा सूरजला त्यांनी सांगितलं, की "मी तुला योग्य व्यक्ती देईन. त्या व्यक्तींबरोबरच तू काम करावं, की जेणेकरून तुला कुणी फसवणार नाही." तर मला असं वाटतं, की सूरज आणि रितेश भाऊंचा हे बोलणं आहे, हे सफल व्हावं आणि खरं सांगू का प्रणाली, अ, वेळ करेक्ट उत्तर आहे गोष्टीची. ती वेळ अ, सूरजला कळेल. सूरज इतकाही त्याला कळत नाही असं आपण समजू शकत नाही. अनुभवातून माणूस शहाणा होतो. मागच्या अनुभवातून थोडा तरी सूरज आत्ता वेगळा वागतोय. कारण जो सूरज मी बघितला होता बिग बॉसच्या घरात जाण्याच्या अगोदरचा आणि बिग बॉसच्या घरातून आलेला मी सूरज बघितलाय. या 2 महिन्यातला फरक मला जाणवलाय. तर मला असं वाटतं, की त्याच्या स्वभावात आणि त्याच्या वागणुकीमध्ये, त्याच्या व्यवहार कुशलतेमध्ये 100% फरक दिसेल. तर 70 दिवस सीझन का केला? कारण आम्ही सगळेच थोडेसे हे आहोत प्रेक्षक म्हणून, की अजून 1 महिना छान एंटरटेनमेंट झालं असतं आपलं. तर 70 दिवसाचा हा एक दिवस का तुम्ही केलात यामागचं कारण आणि पुढचा बिग बॉस जेव्हा येईल, तेव्हा तेच नियम लागू होणार का? की तो 100 दिवसांचाच असेल? काही गोष्टी आता कॉर्पोरेटमध्ये मी काम करतो आणि काही गोष्टी या मॅनेजमेंट लेव्हलच्या असतात. आणि जेव्हा मॅनेजमेंट आम्हाला या गोष्टी समजावून सांगते, त्याचे परिणाम, दुष्परिणाम ज्या अख्ख्या नेटवर्कसाठी असतात, अ, त्यावेळेसचा विचार करता हा सीझन 70 दिवसाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि मला ना टिपरे केल्यानंतर मला खूप एक सवय लागली होती. अ, लोकांनी विचारू नये, "कधी बंद कधी बंद करताय?" करणार? आज तूही प्रश्न तोच विचारते किंवा मला भेटून लोकं विचारतात, "70 दिवसच का ठेवलत तुम्ही?" तर चांगलं आहे ना, थोडीशी खोडी लागलेली आणि रुख-रुख लागलेली चांगली असते. बरं निकीने हा सीझन गाजवला असं बाहेर तिचं नाव जेवढं ॲब्सोल्युटली. गाजवला. ती खेळाडू म्हणून खेळली. म्हणजे भले आता ती प्रत्यक्षात कदाचित वेगळी असेलही. पण एक तुम्ही प्रेक्षक म्हणून जेव्हा तिला पाहत होता, तिचा खेळ पाहत होता, ती ज्या पद्धतीनं उद्धट वागत होती म्हणजे कधी-कधी राग यायचा तिचा, ही असं का वागतेय? किंवा अनेक जण तिला ओळखणारे आम्हालाही ती तशी नाहीये, पण तो गेम आहे तिचं. तिला माहितीये ती खेळून आलीये. पण केदार शिंदे यांनी जेव्हा प्रेक्षक म्हणून तिचा गेम बाहेरून पाहिला, तेव्हा तिच्याबद्दल तुमचं एक मत काय होतं? हा कॅमेरा बंद झाल्यानंतर मी तुला प्रेक्षक म्हणून त्याचं मत देईन. कारण तू आत्ता माझी मुलाखत प्रोग्रामिंग हेड ऑफ कलर्स मराठी म्हणून घेते. पण एक आहे, पण खेळाडू यावेळी म्हणून तिने मसाला छान दिला. यावेळेचे सगळेच कंटेस्टंट जे होते, खऱ्या अर्थाने मला 16च्या 16 आणि नंतर मला वाटतं संग्राम आलंय. त्यामुळे 17 लोकं जी होती, ती यावेळी खतरा होती बिग बॉस मराठीसाठी आणि सगळ्यांनीच गाजवलं. निकीचं मला असं वाटतं, की तिचा गेम कसा होता हे आता लोकांना कळलेलं आहे. ती कशी वागली हे पण लोकांना कळलेलं आहे. त्याच्यावर भाष्य मी करण्याइतपत योग्य नाही. पण अ, यावेळेचं ताट होतं ना, ते भरलेलं होतं. कंप्लीट. आणि मला असं वाटतं ना, की अ, ते प्रत्येक पदार्थ त्यातला होता ना, तो इतका करेक्ट होता, त्यामुळेच लोकांना त्याची मजा आली.
बरं आर्याला काढण्याचा निर्णय योग्य होता का? तिला थोडंसं शिक्षा देऊन वगैरे घरात ठेवता आलं असतं, असं नाही का वाटत? म्हणजे हा माझा एक मला एक आम्ही तिरस्पणे विचार केला तेव्हा चर्चेतला ऑफिसमध्ये आलेला एक हे होता, की अ, एक शिक्षा देऊन किंवा समजावून किंवा काही हे करून तिला ठेवता आलं असतं का? काय आहे, की प्रत्येक गेमचा एक नियम असतो, डिसिप्लिन असतं, त्याचे रूल बुक्स असतात. अ, बिग बॉसचे नियमच आहेत. तुम्ही एकमेकांवर आरोप करू शकता, काहीही बोलू शकता. धक्का होऊ शकतो, हं, हं. पण तुम्ही हात नाही उचलू शकत. हं, आणि हा प्रश्न मी तुला विचारतो, त्याचं उत्तर प्लीज तू दे. हं. समजा तो नियम डावलून ही गोष्ट जर केली असती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी इतर कुठल्या सदस्यांनी जर हात उचलला असता, तर मग आपण काय केलं असतं? मग तर 16 लोकं एकमेकांना मारझोडच करत बसले असते आतमध्ये. हं. सो हा नियम बिग बॉसचा आहे आणि एंड बॉल हे ड्राईव्ह करतं. त्यामुळे त्यांचे सगळ्यांची ही घटना घडल्यानंतरही 3 दिवस आम्ही त्यासाठीच थांबलो होतो आणि मग ते सगळे नियम बघण्यात आले आणि त्या लोकांनी तो डिसिजन घेतला आणि ही गोष्ट घडली. बरं यंदा रितेश देशमुख आपल्याला भाऊच्या धक्क्यावर दिसले आणि भाऊचा धक्काचा टी-आर-पी सगळ्यात हाय होता आणि रितेशनं आपल्या स्टाईलनं त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं. पण शेवटचे आठवडे जेव्हा गरज असते तेव्हा रितेश भाऊ धक्क्यावर दिसले नाहीत. कारण लोकांना असं वाटायचं अरे आता कारण ते ओरडायचे, ते समजवायचे, ते सगळंच लोकांना म्हणजे पाहायला मिळावं असं वाटायचं आणि ते पाहता आलं नाही. तर कुठेतरी त्याच्यामुळे पण काही गोष्टी बिघडल्या किंवा दिसले नाहीत म्हणून ती गणितं जुळून नाही आली असं वाटतं का? कुठली गणितं नाही जुळून आली? मला नाही कळला तुझा प्रश्न. काय आहे, ते 2 आठवडे नसणार होते ही गोष्ट आम्हाला डे 1 हं, पासून हं. माहिती होती. त्यामुळे रितेश भाऊंनी अचानक आम्हाला सांगितलं नव्हतं. आम्हाला माहिती होतं, की हे 2 आठवडे नाहीत. आणि कोइन्सिडेंटली हा निर्णय झाला आणि 70 दिवसाचाच बिग बॉस मराठी करायचं ठरल्यानंतर ते ज्या आठवड्यात येणार होते, त्या आठवड्यामध्ये फिनाले होता. त्यामुळे त्याचा त्रास अ, अ, म्हणजे त्या 2 आठवड्यामध्ये अ, रितेश भाऊ नसताना आम्ही काय करायला पाहिजे? या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही केला होता आणि जर नंबर्स बघितले किंवा लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, तर मला असं वाटत नाही की काही डिस्टर्ब झालेलं आहे. हां, डिस्टर्ब आम्ही झालो होतो कारण आम्ही 2 आठवडे रितेश भाऊंना मिस केलं होतं. हं. अ, पण ते काय त्या समुद्रामध्ये बोटीमध्ये शूटिंग असल्यामुळे ते कुठल्याच धक्क्याला लागू शकत नव्हते. समजा कुठल्या धक्क्याला जरी लागले असते ना, तरी आम्ही फ्लाईटनी त्यांना घेऊन आलो असतो. आणि ती गोष्ट घडली. फिनालेच्या दिवशी ते सकाळी आले. त्यांनी तो फिनाले कंप्लीट केला आणि रात्रीच्या फ्लाईटनी परत फ्रान्सला गेले. सो जर त्यांना ते शक्य होतं, हं, तर हं. ते रितेश भाऊ करणार होते आणि आमच्याकडून पण त्याची तयारी होती. पण ते 2 आठवडे शक्यच नव्हतं काहीही करणं. सो थोडं मी इंडिव्हिज्युअली नितेश भाऊंना खूप जवळचं आता खूपच जवळचे आहेत ते. त्यामुळे मी त्या 2 आठवड्यांमध्ये माझ्यावर आमच्या टीमवर अख्खीच्या अख्खी जबाबदारी होती, की रितेश भाऊ नसताना एपिसोड चांगले होणं पण गरजेचं आहे. पण खऱ्या अर्थाने आम्ही पण मिस करत होतो. हं, पण हं. इलाज नव्हता त्याचा काहीच. बरोबर. केदारजी इथे मी तुम्हाला सांगेन, की म्हणजे जे मी काही गोष्टी समोरून अनुभवल्या या बिग बॉसच्या दरम्यान रितेश देशमुख यांना बऱ्याचदा ट्रोल केलं गेलं. त्यांनी ज्या मलाही पद्धतीने केलंय. हो, पण पण आता असं काही जणांचं म्हणणं होतं, की रितेश देशमुख आता पुढचा सीझन कदाचित करणार नाहीत, असं आता म्हटलं जातंय. का? तर त्यांची एक पर्सनॅलिटी आहे लोकांमध्ये. लोकांना ते ज्या पद्धतीनं त्यांचं पसंत करतात किंवा त्यांची एक वेगळी पॉझिटिव्ह हे आहे, ती त्यांना मोडायची नाहीये आणि ज्यामुळे जर ट्रोल झालं, तर त्यांना कदाचित आवडणार नाही. आणि त्यांनी आता उत्तर दिलं, की चॅनलला जर वाटलं मी पुढच्या वेळेस हा सीझन होस्ट करावा, तर मी दिसेन. केदार शिंदे यांचं यावर काय म्हणणं आहे? आपण जर-तरच्या गोष्टी खूप आम्ही विचार करतो. हं, मला असं वाटतं, की आमचे रिलेशन्स रितेश भाऊंबरोबर ज्या पद्धतीचे आहेत, हं. मग इंडिव्हिज्युअली केदार शिंदे असेल किंवा चॅनलचे पण असतील, ते उत्तम आहेत. ती वेळ ज्या दिवशी येईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुमच्यासमोर येईलच. काल परवापर्यंत मला असं पण ट्रोल करण्यात आलं होतं, की रितेश भाऊ शो सोडून गेले. हं, रितेश भाऊ फिनालेला दिसलेच की. हं, त्यामुळे लोकं बोलणारे आहेत आणि ट्रोल करणाऱ्यांना चेहरा नसतो ना. हं. मला आजही वाटतं, की कॉमेंटला जर ₹5 लावले ना एका कॉमेंटला, मग मजा येईल. किती लोकं कॉमेंट करतील ना, याच्याबद्दल प्रश्न पडावा इतकी मजा येईल. हं. पण लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि जेवढी चांगली बोलणारी लोकं आहेत, तेवढीच वाईट बोलणारी पण लोकं आहेत. अ, रितेश भाऊंनाच नाही, मलाही ट्रोल करण्यात आलं आणि मला फक्त एकच वाटतं, जे मी नेहमी हा विचार करतो,
हल्ली ट्रोलर्सना खूप पर्सनल घरच्यांवर जातात अँड दॅट इज व्हेरी बॅड. ठीक आहे ना, तुम्हाला चुकीचं वाटत असेल ना, इंडिव्हिज्युअली बोलू ना आपण. आणि मग इतकं तुम्हाला जर असेल बोलायचं, तर मग समोर येऊन बोला ना इंडिव्हिज्युअली. पण आमच्या अ, घरच्यांवर आई, बायको, मुलगी हा महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ही. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धडे लोकांना देतो आणि आपण कशी संस्कृती सांभाळतो याचा पण विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. तुम्ही आता म्हणालात, की मलाही ट्रोल केलं गेलं. महेश मांजरेकर सरांऐवजी आता त्या जागी आपण रितेश देशमुख जेव्हा आले, तेव्हा त्यावरनंही तुम्हाला ट्रोल केलं गेलं. मग तुमच्यात असं काही संभाषण झालंय का मांजरेकर सरांसोबत किंवा काय नंतर कॉल्स वगैरे किंवा असं काही? यावर तुमचं महेश दादा भेटला की मला. अख्खं प्रणाली आपण एकाच इंडस्ट्रीत आहोत. हो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही निर्णय असतात. हे एक संस्था असते, निर्मिती संस्था असते, एक चॅनल असते, एक नेटवर्क असतं. त्या नेटवर्कचे निर्णय असतात ते. महेश दादा करणार करणार नाही आहेत ही गोष्ट मला कळल्यानंतर मी फोन केलाच होता महेश दादाला आणि मी महेश दादाशी बोललो होतो. महेश दादा नंतर माझ्या सहिरी सहीच्या 4444व्या प्रयोगाला पण महेश दादा समोर होता. सो इट इज अ पर्सनल रिलेशन अबाउट केदार शिंदे आणि महेश मांजरेकर. उद्या केदार शिंदे कलर्स मराठीसाठी जर विचारायला जाईल, हा सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. कुठल्या शोमध्ये माझ्याबरोबर काम करायचं की नाही. पण याचा अर्थ मी विचारणारच नाही असं कोण कोणाला असं बाजूला सारत नाही. प्रत्येकजण आपापली एक काय म्हणतात त्याला योग्यता जाणून असतो आणि प्रत्येकाला तेवढं डोकं असतं, की आपण एका इंडस्ट्रीत आहोत आणि त्या इंडस्ट्रीमध्ये रोज एकमेकांची तोंडं तर बघावीच लागणार आहेत आणि ते रिलेशन आपण जपले नाहीत, तर आम्ही लोकांसाठी चांगलं मनोरंजन देणार कसं? कधी ना कधीतरी माझी गरज त्यांना लागेल, कधी-कधी त्यांची गरज मला लागेल, मी ज्या क्षेत्रात आहे त्याची. सो इट इज लाइक आम्ही एका फॅमिलीतली लोकं आहोत. आपण जशा आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांभाळतो त्याच पद्धतीचं असतं हे सगळं. बरं बिग बॉस आता पुन्हा आम्हाला पुढच्या वर्षात म्हणजे वाट पाहायला लावणार नाही ना, जसं आधी बऱ्याच दिवसांनी बिग बॉस पुन्हा भेटीला आलं, तर पुन्हाच आता येणारा सीझन वाट पाहायला लावणार नाही ना. साधारण याची स्ट्रॅटेजी काय असेल? काही नाही मला माहिती त्या बाबतीत. आत्ता 3 दिवस झालेत. जरा आराम करू देत. खूप थकलोय. त्यामुळे आता थोड्या विश्रांतीनंतर भेटूच लवकर. बरं आत्ता कलर्स मराठी छान-छान शोज आमच्या भेटीला आणते. त्यात एकतर सर्वात माझे आवडते अशोक सराफ आपल्याला दिसणार आहेत कलर्स मराठीवर. तुझी त्यामुळे कशाला अख्ख्या महाराष्ट्राचे पण माझे असं म्हणते कारण लहान असताना आम्ही आलो रिपोर्टर म्हणून तर त्यांनी आजतागायत ते लक्षात ठेवतात माणसांना. ती जी हे आहे ना त्यामुळे त्यांच्याशी आम्ही जोडले गेलो, की हा माणूस बाबा आपल्याला आत्तापर्यंत इतक्या वर्षात लक्षात आहे याच्या आपण. त्यामुळे त्यांना ते एक वेगळ्या प्रकारे आमचं बॉन्ड आहे. सो या वयात ते आता आम्हाला पुन्हा अर्थात ते इतकं काम करतात. त्यामुळे काय तडफदार काय घेऊन येताय अशोक मामांसोबत आणि त्याविषयीची उत्सुकता आहेच आम्हालाही. कलर्स मला मराठीच्या नव्या स्ट्रॅटेजीविषयी काय सांगाल कार्यक्रमांच्या? काही नाही आता बिग बॉस झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी नवीन-नवीन शोज येणारच होते. आई तुळजाभवानी हा सुरू झाला. या 14 तारखेला लय आवडतेस तू मला अशी एक लव्ह स्टोरी घेऊन येतोय वेगळ्या पद्धतीची. जी मातीतली असेल, ती झन्नाट असेल अशी लव्ह स्टोरी. त्याच्यानंतर पिंगा गं पोरी पिंगा नावाची एक 5 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या विभागातल्या महाराष्ट्रातल्या मुली या एका ठिकाणी जर पेंगेस्ट राहत असतील, तर कशा असतील त्या गोष्टी, अशी एक गोष्ट असेल. आणि अशोक मामांची सीरियल. तुला जेवढी एक्साइटमेंट आहे तेवढीच मलाही आहे. कारण अशोक मामा हम 5 नंतर काम करणार आहेत टेलिव्हिजनवर. खूप छान गोष्ट आहे आणि चिन्मय मांडलेकरची गोष्ट आहे आणि खूप छान त्यांनी लिहिली आहे आणि मला असं वाटतं की अ, प्रयोग करायलाच आत्ता चान्स आहे आणि आपण प्रयोग केले, लोकांना आवडले, तर लोकांचं लक्ष जाणार आहे. बिग बॉस हा एक वेगळा प्रयोग होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही सादर करतोय, कारण आम्हाला असं वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणी जे मनोरंजन सुरू आहे, त्याच्यामध्ये आमचं वेगळेपण कसं दिसेल. तर कलर्स मराठीचं वेगळेपण आज तुम्हाला
जेव्हा तुम्ही चॅनल बघाल तेव्हा प्रत्येक प्रोमोमधून आणि प्रत्येक शोमधून दिसावं एवढंच डोक्यात आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न असा, कारण तुमच्या टेलिव्हिजनच्या शो चित्रपट झालं, पण टेलिव्हिजनवर तुमच्या ज्या मालिका आहेत त्यांनी आम्हाला खूप हसवलं आणि ती पाहत-पाहत किंवा अजूनही आम्ही टाईमपास म्हणून YouTubeला तुमचे ते मालिकांचे व्हिडिओज पाहतो आणि टाईमपास करतो मस्तपैकी. मग आत्ता कलर्स मराठीवर जर केदार शिंदे आहेत, तर आम्हाला तशा पद्धतीच्या विनोदी धाटणीच्या मालिका कधी पाहायला मिळाल्या, ज्या एपिसोडिक असायच्या आणि छान-छान असायच्या? काय आहे की आम्ही करायचो म्हणजे मी इसवी सन पूर्व नाही आहे ही गोष्ट. अगदीच एक 15-20 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी. हसा चकटफू किंवा हं. श्रीयुत गंगाधर टिपणे तर प्रणाली त्यावेळेस ना वीकली होत्या मालिका. हं. आठवड्यातून एकदा सादर व्हायच्या आणि महिन्यातून 4च एपिसोड व्हायचे. त्यामुळे तेवढा वेळ मिळायचा आणि विनोदाला वेळ मिळण्याची गरज असते. अ, काय आहे की WhatsApp इतकं प्रभावी माध्यम आहे, की आज तुम्ही विनोद तुम्हाला WhatsAppवर 1.5 मिनिटात येतो आणि एक विनोद निर्माण करून, तो चित्रित करून लोकांसमोर जर संध्याकाळी आला हं. आणि तो जर मी सकाळी वाचलेला असेल, हं. तर त्यातली गंमत निघून गेलेली असते. सो विनोदी लिखाण करण्यासाठी जी मंडळी लागतात, ती थोडी आता कमी झालेली आहेत. कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात आता बिझी आहे. पण असं काही वेगळं माझ्यासमोर आलं, जे लोकांना आवडेल असं मला वाटलं, तर हाही विचार करू आणि लवकरच काहीतरी वेगळं सादर करू. निश्चित. आणि आमच्याशी बोलल्याबद्दल, इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक यू, थँक यू. थँक यू.